शेवटचा सामना अखेर आपण बघतोय आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही संघाने मान्य देखील केलेलं आहे की हा सामना 4 षटकांचा असणार आहे. अंतिम सामना जरीमरी आलिमगड विपक्ष आपण पाहणार आहोत त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड या दोन संघामध्ये. तर मित्रांनो, आज ज्यांचा आपण आवाज ऐकला संरक्षण कक्षामधून, नक्कीच आपण बघतोय स्वीट व्हॉइस ऑफ जुना दुर्खी आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांचा आवाज नक्कीच आपण ऐकला. आजचा दिवस त्यांनी नक्कीच आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत. कुमार गुंड जे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, ॲक्टिव्ह सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आमचे सक्रिय समालोचक समीर ठाकरे यांचा हा सन्मान इथे केला जातो. शॉल, पुष्पगुच्छ, मानधन आणि झाडे लावा झाडे जगवा हे संदेश देणार हे रोपटं देखील त्यांना दिलं जाते. नक्कीच धन्यवाद समीर ठाकरे, आपला आवाज नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेसाठी दिला, प्रेक्षकांची मने जिंकली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. तर आजच्या दिवसामधील अंतिम सामना भादोड विपक्ष अलिमगड या दोन नामांकित संघामध्ये. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. पहिले षटक मार्गस आहे तुषार जोशी, पहिले षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. प्रणव आणि हिमांशू ही जोडी मैदानामध्ये. प्रणव पाटील आणि हिमांशू पाटील टू ओपनर ऑन द ग्राउंड. तर गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंट रन गोलंदाज आपल्याला पाहायला आहे तुषार जोशी. ऑलरेडी पहिले षटक, 4 षटकांचा सामना. दोन फिल्डर आउटफील्डमध्ये तैनात केले गेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक आपल्याला इनफिल्डमध्ये 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. तुषार षटकामधील पुढील चेंडू. जयबजरंग चषक आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड विपक्ष जरीमरी अलिमगड या दोन संघामध्ये. इथे टर्न केलेल्या चेंडूला स्केड ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक आपलं खातं उघडलेलं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 2. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. पहिले षटक मार्गस्थ आहे तुषार, टर्न फॉर्म व्हीआयपी डायजेंट फेसिंग प्रणव. यावेळी मात्र चेंडूला उंचावर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली केवळ एक रिझनमध्ये हे आपण पाहू शकता. ती या ओटीमध्ये त्यांनी झेल पकडलेला आहे. गोदी में झेल पकडा आहे. आणि अखेर पहिला फलंदाज बाद होताना प्रणय पाटीलच्या रूपाने पहिला हादरा बसतो या जरीमरी आलिमगड या संघाला. प्रणय विशेष काही करू शकला नाही, फक्त आणि फक्त प्रणय यांनी या एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर सुमित पाटील. आपण पाहतोय जयबजरंग चषक 2025 भिनार, जयबजरंग स्पोर्ट्स भिनार आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 धावा. 1-2 नाजूक स्थिती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी तुषार जोशीची, अगदी जोशीली गोलंदाजी सध्या तो करताना पाहायला मिळतोय. तुषार जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामना करेल फलंदाज सुमित पाटील. इथे बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळले ते या व्ही शेपमध्ये
एका धावेने सुमित देखील आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 3वर पोहोचते. पहिल्या षटकाचा विचार केला तर संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळालं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये इनबिन 3 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये तुषार जोशी खूपच महाग ठरला होता, ज्या सामन्यामध्ये तब्बल त्यांनी 22 धावा खर्च केल्या होत्या. डीमार्टमध्ये तो उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत होता. या सामन्यामध्ये मात्र त्यांनी पलटवार केलेला आहे. आपण बघतो या सामन्यामध्ये अगदी कंजूस मारवाड्याला देखील लाजवेल अशी गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक त्याचं राहिलेलं आहे. अजय नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 4. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलेले आपण पाहतोय. या मोठ्या बॅकअपचा वापर फलंदाजांना करू दिलेला नाही. डोकं वर आतापर्यंत काढू दिलेलं नाही फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये तुषार जोशीची चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आणि इथे मात्र अजय नाईक याने देखील चांगल्या चेंडूने आपल्या गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. हिमांशू पाटील याच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. खास करून आलिमगड संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष त्याच्यावर लागून असणार आहे. त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. तर मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल जर मारायची असेल तर हिमांशू पाटील याला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे कट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक्स्ट्रा को रिझर्वमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6वर पोहोचते. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. जरीमरी आलिमगड विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड या 2 संघामध्ये. आज दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे आणि आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळतात. इथे मात्र फटका फसलेला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र इथे रनआउट चुरपाने फलंदाज बाद होतोय. सुमित याची गेली संपुष्टात येते. प्रणय आणि सुमित हे फलंदाज बाद झाले आहेत आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये जातोय प्रणव. बिहार संघाकडून देखील प्रणय आणि प्रणव हे बॅटर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. ऑलराऊंडर आहेत आणि इथे आपण पाहतोय आलिमगड संघाकडून देखील प्रणय आणि प्रणव ही जोडी पाहायला मिळत आहे. अजय नाईक बॉलिंग ट्रॅकवर दुसरी षटकात आलतोय. इथे प्लेअर मिस. चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय, निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर अशा पद्धतीने नजरेने देखील पंचांकडे पाहिलं होतं, मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 6 धावा. इथे मात्र दिशेमध्ये भरकट आहे आणि आता अखेर वाईटचा इशारा पंच करतायत. प्रणव पाटील आपण बघतोय सध्या सामना करेल अजय नाईक याचा. इथे फुलटच चेंडू आहे. फायदा उचलता आला नाही. खरं तर आपण पाहतोय प्रणव याला फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 8 धावा. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते. एकही मोठा फटका आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही. आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आलिमगड संघ फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते, कारण आता लेफ्ट हँडेड बॅटर
हिमांशू पाटील. स्ट्रायकर एंडला अजय नाईक. इथे मात्र चेंडूला फेरकून दिले उंचच उंच आणि लांबच लांब. हा षटकार अगदी डगआउटला सलामी देणारा षटकार आपण बघतोय या अलिमगर एक्सप्रेसचा सिक्सर हिमांशू पाटीलच्या बॅटमधून. आणि इनिंग मधला पहिला षटकार आपण बघतोय, पहिला मोठा फटका हिमांशू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या षटकाची खरं तर सुरुवात सिंगलने झाली होती, मात्र या षटकाची समाप्ती षटकाराने होते. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघाची धावसंख्या 14 धावा. 7ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 14 आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये हर्ष गायकर आपण पाहतोय, एक युवा गुणलेखक, मॅन फ्रॉम पोगाव, शेलके ब्रदर्स पोगाव, जर्मन पोगाव या ग्रामीण संघाकडून तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि BC4 सिटी क्रिकेटमध्ये देखील बर्फानी बाबा टेमगर या संघाकडून तो आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या आपण एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये त्याला पाहतोय याच्या बजरंग चषकामध्ये. इथे केवळ चेंडूला दिशा दिली, लेटकरचा फटका, मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना फलंदाज प्रणव पाटील. सुरेख फटका आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. केवळ चेंडूच्या तेजचा गतीचा वापर केला होता फलंदाजाने. शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलं होतं. भावेश म्हात्रे जो मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि त्याचं स्वागत या लेटकरच्या फटक्याने केलेलं आहे. इथे मात्र ऑन साइडला लॉंग अंडा रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. यावेळी मात्र हा चौकार. या अगोदरच्या चेंडूवर नजाकत आणि त्यानंतर ताकद या चेंडूवर पाहायला मिळते. या अगोदरच्या चेंडूवर युक्तीचा वापर केला होता आणि इथे मात्र शक्तीचा वापर करताना फलंदाज प्रणव पाटील पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौकाराने आता मात्र धावसंख्या येतोय चांगला आकार. धावसंख्या 22-22. खोलवर टप्प्यात चेंडू अगदी खोदून काढले. एक्स्ट्रा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जातोय. चोवीस धावा 24. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असलेला सामना आपण पाहतोय या त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादोड विपक्ष जरीमरी अलिमगर या 2 संघामध्ये. टॉप 3 साठी नक्कीच ही लढाई आपल्याला पाहायला मिळत आहे. भावेश म्हात्रे पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज प्रणव पाटील. इथे मात्र कार्पेटचे सहारे चेंडू रोवलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. मात्र इथे या एकच धाव क्विक थ्रू तिथे डीप मधून पाहायला मिळत आहे. 25 धावा 25 या सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी अलिमगड संघाचे स्कोरवर पाहायला मिळत आहे. फील्डमध्ये वारंवार बदल केले जाते कारण आपण पाहतो राईट हँड लेफ्ट हँड अशी जोडी मैदानामध्ये. भावेश मात्र तिसरे षटक चालतोय भादोड या संघाकडून. तर आता मात्र पुन्हा एकदा यावेळी सामना करील फलंदाज हिमांशू पाटील. आणि क्लीन बॉल दांडी गोल फलंदाज हिमांशू पाटील याची केली संपुष्टात. पंचवीसवर तिसरा फलंदाज बाद होतोय जरीमरी आलिमगर या संघाचा.
हिमांशू याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. 9 धावांचं योगदान त्या षटकाच्या मदतीने त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रणय पाटील, सुमित पाटील आणि नुकताच बाद झालेला आहे हिमांशू पाटील. या षटकामधील हा शेवटचा चेंडू 1 to go. कौशलसाठी हा चेंडू होता, मात्र कौशलला आपलं कौशल्य दाखवता आलेलं नाही, कारण बॅटच्या आतमध्ये हा चेंडू लागला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र अखेर तो प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. 3 षटकांची समाप्ती झालेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अलिमगड संघाची धावसंख्या 26 धावा, 26. लॉस ऑफ 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 26. आणि शेवटचं षटक आता मला प्रतीक गोरे हाताळण्यासाठी आलेलं आहे भादोड संघाकडून. सामनावीर फलंदाज कौशल आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये अलिमगड संघाकडून पाहायला मिळते. यावेळी मात्र कौशल्यपणाला लावलेलं आहे आणि चेंडूला फेकून दिलेला आहे. या स्क्वेअरलेगच्यावरून सीमा पार दणदणीत षटकार. एक मारा, पहिला मारा, लेकिन शॉलेट मारा. प्रतीक गोरे याचं स्वागत कौशल पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे आणि षटकाराने संघाची धावसंख्या मुसंडी देखील मारते. 30 वर पोहोचते. 3 नॉट. आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटची लढत आपण पाहतोय. या रम्य सायंकाळ आहे. जय बजरंग चषक 20-25 आयोजन आपल्याला पाहतोय. नवीन वर्षामध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नई साल का तोहफा, भिनार क्रिकेट का धमाका सध्या आपण पाहत आहोत. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फ्लाईट दिली होती खरं तर फलंदाजाला. या चेंडूवर वापसी करतोय गोलंदाज प्रतीक गोरे. लॉर्डफुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला काउकर रिझनमध्ये या भावेश मात्रे चेंडू फील करून फेकी करेल. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 33. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चांगली वापसी आपण पाहतोय या प्रतीक गोरे करताना. गोरे आपल्या भूमिकेवर खरे उतरताना पाहायला मिळतोय. लॉर्डफुल टच चेंडूला सॉंग केलेले, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज प्रणव पाटील याचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. चौथा फलंदाज बाद झरेमरी अलिमगड या संघाचा. अलिमगड संघामध्ये बंधूंची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. सुमित आणि अमित आणि मानकुली मैदानावर या बंधूंची जोडी या चमकली होती. खास करून सुमित हा नक्कीच अक्षरशः बरसला होता.
चांगली भागीदारी या या दोन बंधूमध्ये दोन भावांमध्ये पाहायला मिळाली होती आलिमगड संघाकडून खेळताना. आणि ती 20 स्टेपमध्ये आपण नेहमीच फायनल एक थर्डमॅन अमित सुमित यांना नेहमीच पाहतोय. अमित सुमितची जोडी आलिमगड संघाकडून पाहायला मिळते. सध्या अमित पाटील वाईड ऑर्कर होता, चेंडूला टर्न केलेले आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. निर्धारित 4 षटकामध्ये आलिमगड संघाने आपल्या स्कोरबोर्डवर एकूण धावा झळकवलेल्या आहेत. त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान इथे ठेवले गेलेले आहे. मित्र, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या मंगळवार 7 जानेवारी 2025 उद्या जय बजरंग चषकाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल महेश 11 पाटगा विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव या दोन संघामध्ये. उद्याच्या शेड्यूलमधील हा पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघाने बरोबर 9:15 वाजता रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर जर्मन लोणार संघासमोर 2-2 हात घेण्यासाठी सज्ज होईल जहरी रांजोली संघ. हा दुसरा सामना उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रिलायन्स 11 इताडे संघाची सवारी आपण पाहणार आहोत जयबजरंग भिनार संघासमोर. जयबजरंग भिनार संघ जो आयोजक संघ आहे तो देखील आपल्याला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर BCC बोरिवली संघासमोर तगडं आव्हान पेश करण्यासाठी फ्री माइंडने फ्रीडम बॉईज कांबे संघ सज्ज होणार आहे. त्यानंतर ज्या संघाला नेहमीच विजय हवा असते असा निहान 11 हवे दिवे संघ देखील गंधारी 11 गंधारी संघासमोर आपल्याला 2-2 हात घेण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. उद्या जयबजरंग गोडसे ए संघासमोर सामने असेल गावदेवी स्पोर्ट्स धामणे हा संघ. शेड्यूलमधील पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या महेश 11 पाटगा विपक्षी जय महाराष्ट्र भोईरगाव या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. आणि उद्या पाटगा आणि भोईरगाव या दोन्ही संघाने बरोबर 9:15 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:45 आपण रिपोर्ट करायचं आहे. 9 वाजता टॉस केला जाईल आणि 9:15 वाजता 9:15 सामन्याला सुरुवात होईल. सर्व जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहे. क्षेत्रक्षिन्ह सजवण्याच्या तयारीमध्ये देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जरीमरी आलिमगड त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादवड विपक्ष जरीमरी आलिमगड या दोन संघामधील आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. रम्य सायंकाळ आहे. क्रिकेटला आयडल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. जय बजरंग भिनार क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, भादोड़ या फिर आलिमगढ़. विशाल भोईर आणि प्रतीक गोरे ही सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आणि त्यांच्या समेत आमचे पंच देखील मैदानाकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच लारा आणि त्यांच्या समेत अतुल शर्मा सर, लारा सर आणि अतुल शर्मा सर ही पंचांची जोडी प्रिन्स सुमितच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. सध्या मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण संजय गुलवे यांना पाहतोय. तर कॅमेरामॅन आपल्याला भावेश वारे मॅन फ्रॉम पोगाव पाहायला मिळतात. भावेश बारशी आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि प्रिन्स सुमितचे ते सिनियर कॅमेरामॅन आहेत. विशाल आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. विशाल भोईर आणि प्रतीक गोरे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय प्रणय पाटील. इथे या लॉंग वे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग खरं तर साधता आले नाही. स्क्रॉप द विकेट स्क्वेअरलेग रिझनमध्ये खेळला जातो. मात्र चेंडू आपण पाहतो मेडिकेट क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि संघाचा अकाउंट ओपन करतो फलंदाज विशाल भोईर.
आव्हान 35 धावांचं आहे. 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य हळूहळू अस्ताला जाताना मात्र या स्पर्धेमधून कुठल्या संघाचं अस्त होईल, कुठल्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहतोय. डावखुरा फलंदाज आता मात्र प्रतीक गोरे आणि फील्डमध्ये देखील परिवर्तन केलं जाते. आपण पाहू शकता त्याच्यासाठी पॉइंट सजवला गेलेला आहे. ऑफ साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंच लारा सरून करून येतोय. धावसंख्या 2 वर पोहोचते. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन, नियोजन, संयोजन आपण पाहतोय का जबरदंग स्पोर्ट्स क्लब भिनार आयोजित जबरदंग भिनार चषक 2025. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन एक रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 4 आपण पाहतोय. आलिमगडची A1 जोडी सध्या 20 एम मध्ये एस्ट्रेशिया मागे पाहतोय. अमित पाटील आणि सुमित पाटील हा जुडवा बंधू आहेत. आपण पाहतोय आंतरक्षेत्रामध्ये स्टीव आणि मार्क हे जुलै बंधू आपल्याला पाहायला मिळत आणि इथे आलिमगड संघाची जुलै बंधूंची जोडी सध्या 20 एफ मध्ये. इथे मात्र मिस टाइम फटका, एस्ट्रेक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादोडा या संघाचा. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम पारितोषिक स्पॉन्सर केलेल्या स्वर्गीय वसंत कृष्ण वखारे यांच्या स्मरणार्थ इंजिनियर विशू हेमंतबाई वसंत वखारे यांच्याकडून इंटरनेट डिझायनर ग्राफिक मंच शाखाध्यक्ष यांच्याकडून हे भव्य चषक आम्हाला स्पॉन्सर आहे, त्यांचं विशेष धन्यवाद. द्वितीय पारितोषिक देखील त्यांच्याच माध्यमातून स्वर्गीय श्री गजानन कृष्ण वखारे आणि स्वर्गीय मारुती कृष्ण वखारे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला स्पॉन्सर आहे. तृतीय पारितोषिक त्यांच्याच माध्यमातून प्रभाकर अमृत दिवेकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला स्पॉन्सर आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय कृणाली संतोष वखारे आणि स्वर्गीय सोनेबाई बालाराम वखारे यांच्या स्मरणार्थ विशू वसंत वखारे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे चेंडूला फेकून दिलेला आहे. लॉंग वरून सीमा पार षटकार. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे खडे हा फटका केलेला फलंदाज आपण पाहतोय या अजय याने. अजय नाईक याच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्त तर धावसंख्या त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादोड संघाची 1-10. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तर लगेच खेळ सुरू करायचा, कारण आपण पहिले षटक हाताळण्यासाठी 6 मिनिटे खर्च केलेले आहेत. धावसंख्या 10. इथून 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये.
दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज दीप याच्यावर सोपवले गेले आणि दीप आता मात्र व्यापीठाच्या एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. हिमांशु पाटील अजूनही नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आलेले नाही. एक वेगळी रणनीती आलिमगड संघाची पाहायला मिळते. दीप सामना करेल फलंदाज प्रतीक गोरे. इथे जवळजवळ वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिसफिल्ड इथे पाहायला मिळते. मात्र एकच धाव. कदाचित हा चेंडू वाईट देखील असता तर ते एक संधी गमावलेली आहे फलंदाजाने असं म्हटलं तर वावगं ठरणार. कारण एक धाव देखील मिळाली असताना एक्स्ट्रा बॉल देखील मिळाला असता. सिंगल संघाची धावसंख्या 11. आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटची लढत शेवटचा सामना आपण बघतोय. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड विपक्ष जरीमरी अलिमगर या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दीप दुसरं षटक हाताळतोय. तर यावेळी सामना करत फलंदाज अजय ज्याने षटकाराने मागील षटकातील शेवटच्या चेंडूवर आपलं खातं उघडलं होतं. इथे मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न. उंचच उंच क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि या इथे मात्र स्क्वेअर ग्रीजरमध्ये झेल पकडला जातोय. अजय याला जावे लागेल डॉगआउटच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड या संघाचा. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. लॉर फुलटा चेंडू चेंडूला भिरकावून दिलेला चाबूक शॉट. चेंडू निघून जाईल कॉर्नर भिजांच्या वरून सीमा पार षटकार. भूषणच्या बॅट मधून 6 रन आलेल्या षटकाराने आपलं डॅसिंग अंदाजाने अकाउंट ओपन केलेलं आहे आणि 6 संघाची धावसंख्या वेगाने वरती पोहोचते ती 17वर. 17 खतरा आपण पाहतोय भूषणच्या रूपाने. मागील सामन्यामध्ये देखील भूषण यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील षटकाराने त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आव्हान 35 धावांचं आहे. या 35च्या लक्ष्याचं पाठलाग भादोड संघ सध्या करतोय. डीप राईट मोर द स्टंप. इथे चांगला चेंडू अगदी या बॅकफुटवर ढकलला होता. चांगल्या चेंडूने वापसी केली. मात्र लेग बायची पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान तर धावप्लेमध्ये जोडली जाते. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर हर्षी गायकर माहिती देत आहेत. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मॅन ॲट गोल्डन फिंगर पोगाव. पलटी शॉट. इथे जोरदार अपील केला जातो आणि यस हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न कदाचित खेळाडू कक्षामध्ये प्रतीक गोरे याला विचारला जाईल. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या भावेश. आव्हान इथे 35 धावांचं. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये इथून अजूनही आपण जर बघितलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर भावेश म्हात्रे.
भूषण मात्रे आणि भावेश मात्रे ही जोडी मैदानामध्ये, आणि आता या जोडीवर पूर्णपणे आता मदार येऊन ठेपलेले आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादवड संघ आपण पाहतोय या इथून मात्र आलिमगड संघ वापसी करेल का पाहावं लागेल. दीप बॉलिंग ट्रॅकवर व्यापी आजच्या टोक्याकडून सामना करेल फलंदाज भावेश मात्रे. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या कुठल्या प्रकारची धाव नाही आणि ओव्हरची देखील समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादवड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे भादवड संघाला विजयासाठी. आणि आलिमगरने जे षटक आपलं स्वतःचं वाचून ठेवलं होतं, राखून ठेवलं होतं, आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर कदाचित आलिमगर एक्सप्रेस हिमांशू पटेल पाहायला मिळेल. एकता ट्रॉफी पडघामध्ये देखील हिमांशू पाटील यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली होती. मॅगी लेवन संघाकडून खेळताना काल एक ट्रॉफी पडघा येथे 6 विकेट्स हिमांशू पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. ज्या स्पर्धेमध्ये बिलाल शेख सिटी फॉर्मॅटमधून मिथ 11 संघाकडून बेस्ट बॅटर ठरला होता आणि या खारपाचा वंडर बॉय सर्वाधिक 63 धावांचं रिद्धी सिद्धीस कालेर संघाकडून खेळताना प्रणय पाटील हा मॅन ऑफ द सिरीज सिटी पूलमध्ये ठरला होता आणि ग्रामीण पूलमध्ये तो बेस्ट बॅटर ठरला होता. इथे कव्हरेजमध्ये केवळ चेंडूला ढकलले हे आपण पाहू शकता. स्लॉफी वर्क, खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना भादोड संघाचे फलंदाज ह्या चुका मात्र टाळाव्या लागतील क्षेत्ररक्षकांना. जर आलिमगड संघाला हा सामना जिंकायचा असेल तर एक एक धाव खूप महत्त्वाची असते. धावसंख्या 20-15 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ अजून इथूनही शिल्लक आहे. हिमांशू पाटील बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे देखील चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. छोट्या व्याक्यूमचा वापर हिमांशू पाटील विरुद्ध केला जातोय. जास्त जोखीम पत्करली जात नाही. सिंगलवर भर दिला जातोय. या अगोदरच्या चेंडूवर 2 धावा देखील घेतल्या गेल्या होत्या. 35 या लक्षाचा पाठलाग त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड संघ करतोय. निर्णायक षटक आहे खरं तर हिमांशू पाटील याचा. पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे गली रिजन मध्ये एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावाने धावफलक घालता ठेवले. या षटकामध्ये आपण पाहतोय क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगलवर हिमांशू पाटीलच्या षटकामध्ये भर दिला जातोय त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड संघाच्या फलंदाजांकडून. धावसंख्या 22. इथून 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. बॅकफुलला जाऊन पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये हे आपण पाहू शकता मिसफील्ड. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुमार दर्जाचं पाहायला मिळत आहे. कारण इथे देखील रनआउटची संधी होती. खरं तर 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये आपण पाहतोय भादोड संघाच्या फलंदाजांनी बचावात्मक पावित्र्य घेतलेलं आहे. हो करण्याचा प्रयत्न मिस्की हुक फटका. स्वतः गोलंदाज हिमांशू पाटील सेफ हँड कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद भावेश मात्र याची गेली संपुष्टात. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मात्र अजून या सामन्याचा 7-12 स्पष्ट नाही. आपण पाहतोय संजय गुलवी या सामन्याचा 7-12 अजूनही फसलेला आहे. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे.
न्यू बॅटर तुषार. इथे या एस्टनच्या वरून चिनू निघून जातोय या एस्टनच्या हातामध्ये आणि इथे या षटकाची देखील समाप्ती. महत्त्वपूर्ण षटक हिमांशू पाटील याचं राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट देखील प्राप्त केलेलं आहे. प्रत्येक गोलंदाजाने जर बघितलं तर विकेट प्राप्त केलेले आहे आणि सेम चेंडूवर आमचे एक्सपर्ट स्कोरर हर्ष गायकर सांगतात की 5व्या चेंडूवर तिन्ही गोलंदाजांनी विकेट चटकावलेले आहेत. हे देखील योगायोग पाहायला मिळतोय. आता मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता, म्हणजे अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. टीम हडल आपण बघतोय मैदानामध्ये, टीम मिटिंग घेतली जाते. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये अजूनही सामना आहे. अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. बंद लिफाफ्यात हा सामना आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे आणि या महत्त्वाचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमित पाटील येतोय. अमित आपल्या संघाला जीत मिळवून देईल का पाहावं लागेल. सध्या डीटी ग्राउंड भिनारचं चित्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. अचानक आपण पाहतोय या धूर आलेला आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6-12चं समीकरण. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय या दोन संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, आलिमगर या फिर भादवाड. ऑन साईडला अगदी या इनफिल्डच्या वरून मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळतो डीपमध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी हिमांशूने 2 धावांचं संरक्षण केलेलं आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 5-10चं समीकरण. भिनारगावचे उद्योगपती भूषणजी हरट साहेबांच्या दरम्यान इथे आगमन होतोय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भूषण काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम भूषण काका. भिनारगावचे ते सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि अनेक ठिकाणी नक्कीच त्यांचे उद्योगधंदे सध्या जोरामध्ये सुरू आहेत. सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत ते. समीकरणाकडे बोलूया आपण पाहतोय 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र उंचावरून हा फटका केला. हिमांशू पाटील तिथे सज्ज आहे. सेफ हँड आणि इथे मात्र झेल पकडलेला आहे. कॅच पकडलं की मॅच पकडलं हे पाहावं लागेल, कारण जी शेवटची आशेची किरण होती भूषणच्या रूपाने ती देखील आता मावलताना. भूषण बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये आमच्या एक्सपर्टचं स्कोरर हर्ष गायकर सांगतायत की 9 धावांची आवश्यकता. मागील षटकामध्ये हिमांशू पाटील आलिमगर एक्सप्रेसने सामना आपल्या बाजूने खेचलेला आहे. खरं तर शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न नक्कीच भादोड संघाने केलेला आहे. हिमांशू पाटील याच्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर सावधगिरी त्यांनी बाळगली होती आणि तेच कारण आता मात्र आपण बघतो थोडंसं इक्वेशन अवघड होताना पाहायला मिळत आहे. आता एखादा मोठा फटका पुन्हा एकदा भादोड संघाला सामन्यामध्ये वापसी करून देईल. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये क्रिश पाहूया. ऋतिक रोशन प्रमाणे या क्रिशला कामगिरी करावी लागेल. एका बाजूला अमित, दुसऱ्या बाजूला क्रिश, तर नॉस्ट इनला तुषार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे आणि चेंडू इथे विकेट किपरच्या हातात बसलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठ दुसरा फलंदाज बाद होताना क्रिश आल्या पावली माघारी परतताना. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त करताना अमित यांनी नक्कीच दोन्ही बॅटरना 4ही मुंड्या चित केलेला आहे आणि अमित आता विकेट हॅट्रिकवर देखील येऊन ठेपलेला आहे. आता मध्ये इक्वेशन आपण पाहतोय
शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 9 धावांची आवश्यकता. पाव डझन चेंडू आहेत आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जिथे 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती तिथे आता मात्र 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन बदललं जात आहे. 35चं लक्ष्य आपण जेव्हा पाहिलं होतं तेव्हा असं वाटलं ते की भादोड संघ सहज सामना जिंकेल, मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि दिसतं आपण पाहतोय की आता मात्र शेवटचे 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये भादोड संघाकडून करण आणि रनची आवश्यकता आहे. खरं तर आपण पाहतोय भादोड या संघाला करण न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहे. इथे मात्र करणच्या बॅटमधून 6 रन, करणच्या बॅटमध्ये भरपूर करण आणि त्याने ठोकलाय 6 रन षटकार. नक्कीच आता मात्र हा सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये झुकताना पाहायला मिळतो, कारण शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. 2-3चं समीकरण. कधी सामना या संघाच्या बाजूने तर कधी सामना त्या संघाच्या बाजूने, कधी अलिमगड संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतो तर कधी भादोड संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. एका बाजूला आपण पाहतोय जरीमरी अलिमगड ज्यांना हार नाही मंजूर, तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड ज्यांना जिंकणं आहे जरूर. जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. ड्रेसिंग जरी कंपल्सरी नसली तरी मात्र चेसिंग इज कंपल्सरी आहे आणि हा धावा कंपल्सरी आपल्याला कराव्याच लागतील. चेस करणं खूप महत्त्वाचं आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. इथे या ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण हिमांशू पाटीलला क्विक थ्रो देखील करतोय आणि इथे धावची चुपाने फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट और मॅच होती हुई सुपर हिट स्पर्धा आपण पाहतोय. जबरदंग चषकेचे येतो झाके अभी या 2 दिन बाकी. पैसा वसूल सामना नक्कीच पहिल्या दिवशी शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो जबरदंग चषकामधील अलिमगड आणि भादोड या 2 संघामध्ये. आता मात्र आमचे एक्सपर्ट करून हर्ष गायकर सांगतात 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. थोडासा कूल क्लायमेट आहे मात्र हॉट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ठंडी में भी गर्मी का एहसास. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. सिद्दीक बाबे सरांचा डायलॉग आठवतोय. नक्कीच आपण पाहतोय. मात्र शेवटचा सामना आहे. प्रेक्षक आतमध्ये जाऊ शकतात. बाबे सरांचा डायलॉग आपण बाजूला ठेवू शकता. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. असं वाटलं होतं की भादवड संघ सहज विजय संपादन करेल, मात्र अलिमगड संघ देखील हार मानायला तयार नाही. दोन्ही संघाने नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. कुठला संघ जिंकू दे मात्र दोन्ही संघाने जबरदस्त चषकाचा विजय केलेला आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. या चेंडूमध्ये दडलाय या सामन्याचा रिझल्ट. यॉर्कर लेनचा चेंडू आणि या सामना जिंकलेला आहे तो जरीमरी अलिमगड या संघाने. अभिनंदन अभिनंदन जरीमरी अलिमगड. अभिनंदन हिमांशु पाटिल. तो दोस्तों आज की शाम हिमांशु पाटिल अलिमगड एक्सप्रेस और जरीमरी अलिमगड के नाम. हार्ड लक त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड. तर या सामन्यातील मॅन ऑफ मॅच कडे आपण बोलूया.